नमस्कार मंडळी. तर कालच्या मी शुक्रवारचा उपवास केला होता. त्याचा फुल डिटेल ब्लॉग मला बनवायचा होता, पण काल ना दिवसभर लाईटच नव्हती. त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता नाही आला. जे काही व्हिडिओ शूट झालं ते शॉर्टमध्ये मी टाकले. तर मी काल साडी घातली होती. तर बऱ्याचशा ताईंनी मला कमेंट केली होती की तू साडीमध्ये खूप छान दिसते, साडी छान दिसते, तर घालत जा वगैरे. तर मला ना रोज साडी घालायला नाही जमत, का तर मल्हार असतो आणि तो सतत माझ्या अवतीभोवती असतो. त्याच्यामुळे मला साडी घालणं जमत नाही. आणि तर आधी मी साडी रोज घालायचे, पण जसं मल्हार मोठं झालं तसं मी साडी घालणं थोडंसं कमी केलं. ड्रेसवरतीच असते, का तर तो नेहमी अवतीभोवती असतो, तर साडी घालायला नाही जमत. पण बघू, तुमच्या सर्वांच्या इच्छेखातर मी कधीतरी नक्कीच ट्राय करेन. तर चला, इथे मी तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर करते. तर आज 15 ऑगस्ट आहे, तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा माझा मेनू खास ठरला होता. मटकी आणि बटाट्याची भाजी करणार होते मी, म्हणजे आमटीच. आणि त्याच्यानंतर जिरा राईस, चपाती आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन. तर इथे तुम्हाला मी जिरा राईसची रेसिपी शेअर करते. तुम्हाला भाजीची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन. तर इथे मी जिरा राईस बनवणार होते. कोणी जिरा राईसला ना भात पहिल्यांदा शिजवून घेतो आणि नंतर त्याला जिरे आणि कढीपत्ता, कोथिंबीर, कोणी काजू आणि लसूणचा तडका देतं. तर मी ना असा साधा सिंपल मी जसा बनवते तसा तुमच्यासोबत शेअर करते. तेलामध्ये पहिल्यांदा मी जिरे फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकल्यानंतर धुतलेला तांदूळ टाकला. इथे मी बासमती राईस यूज करते, जो बिर्याणी वगैरेसाठी यूज करतात तो. तर तो स्वच्छ 2 वेळा धुवून घेतला. त्याच्यानंतर तेलामध्ये छान असा परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. तर असा जिरा राईस एकदा तुम्ही नक्कीच करून बघा, हॉटेलसारखाच लागेल. त्याच्यामध्ये नंतर तुम्ही कोथिंबीरसुद्धा मिक्स करू शकताय. तर अशा पद्धतीने माझा जिरा राईस तयार झाला होता. तर इथे माझी भाजी बघा, किती सुंदर भाजीला कट आले आणि सुगंध तर भाजीचा ना काय सांगू, अख्खं घरभर पसरलेला. कधी एकदा अहो येतात आणि जेवायला बसतोय असं झालं होतं. तर अहो आल्यानंतर ताट पण वाढून घेतलं. माझा भात अजून शिजायचा बाकी होता, तोपर्यंतच अहो आले होते. त्याच्यामुळे ताटामध्ये मी इथं राईस वाढला नव्हता त्यांना. त्याच्यानंतर त्यांना आणि मल्हारला जेवण करून झाल्यानंतर इथे भात तयार झाला होता. मग मी माझ्या ताटात वाढून घेतला भात. तर बघा, किती छान असा माझा जिरा राईस तयार झालेला आहे. आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर, मस्त जेवण केल्यानंतर ना मला खूप झोप लागली होती. तर मी दुपारचं काहीच शूट वगैरे नाही केलं, निवांत झोपून घेतले. आणि नंतर मला पंचमीची खरेदीसुद्धा करायला जायची होती. उद्या भावाचा उपवास होता, त्याच्या आधीच मला सगळी खरेदी करायची होती. बांगड्या, टिकली, जे काही मेकअपचं सामान लागतं ते, मेहंदी, अशा गोष्टी मला खरेदी करायच्या होत्या. तर मी बांगड्याच्या दुकानामध्ये गेले होते, पण इथे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला तिथे काही शूट वगैरे करता नाही आलं. अंधारच होता आणि मलासुद्धा बांगड्यांच्या व्हरायटीज बघायला नाहीत भेटल्या, म्हणून मी बाहेर थोडेसे आले होते. तर इथे ज्वेलरीच्या दुकानासमोर ना मला खूप छान अशा बांगड्या आवडल्या होत्या आणि मी तेच घेतल्या. कधी कधी असं होतं ना की मोठ्या मोठ्या शॉपमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी आवडत नाहीत, पण रोडवरच्या अशा स्ट्रीटवरच्या गोष्टी आपल्याला पटकन आवडून जातात. तर तुम्हाला पण असं आवडतं का, सांगा मला. तर अशा प्रकारे जाऊन आले मी. पंचमीची शॉपिंग करून फारसं काही घेतलं नाही, जेवढं मला लागतं तेवढं सामान मी घेतलं होतं. तर बाकीचं व्हिडिओ मला कुठे काढता आला नाही, का तर लाईटचा थोडासा इश्यू आहे इथे. जसा पाऊस जास्त वाटतो तसं लाईट ये जा करते, त्याच्यामुळे जास्त मला काही शूट घेता आलं नाही. पण मला यावेळेस बांगड्या खूप छान भेटल्या, तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा कलरमध्ये मी बांगड्या घेतल्या. ह्याच्यावरचे ते छोटे छोटे जे मोती आहेत ना, ते खूप छान वाटत आहेत आणि मिक्स कलरमध्ये घेतल्या. त्याच्यामुळे कोणत्या पण ड्रेसवर किंवा साडीवरती हे यूज होतील अशा म्हणून मिक्स कलरच्या घेतल्या. हे असे 2 रेग्युलर यूजसाठी गोट घेतले मी. त्याच्यानंतर टिकलीचं पॉकेट, मेहंदीचे कोण घेतले 2, सिंदूरचा एक हे घेतलं, डबा घेतली. त्याच्यानंतर हे बघा, एक छोटीशी अशी नथ पण मी घेतली, खूप सुंदर आहे. हे बघा, सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडली. आणि कोणत्याही सणावाराला एकदम छान वाटेल म्हणून मी घेतली. हे बघा, मी घालून सुद्धा दाखवते मला, तेव्हा सुंदर वाटते ना. तर अशी माझी पंचमीची शॉपिंग झाली. तुम्ही काय काय घेतले, खरेदी केलं, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि उद्या भावाचा उपवास आहे, त्याच्यामुळे आज संध्याकाळीच हातांना मेहंदी लावेल मी.
आणि उद्या कोणती साडी घालणार आहे ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.